Ah
हे चिदान देवा देवा तुझा विसरून भावा गुण गाई गुण आवडी हेची माझी सर्वोडी नगरी अनुसंपदा संत संग देवी सदा गुण गाई गुण आवडी हेची माझी सर्वोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गाई आवडी हेची माझी सर्व जोडी विठ्ठल गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी दिवा प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगवंदनीय जगतमान्य जगश्रेष्ठ वारकरी संप्रदायाचे माणूस असणारे देहू निवासी संत तुकाराम महाराज यांचा चरणाचा वारकरी असो अथवा वारकरी नसो कीर्तनकार असो अथवा कीर्तनकार नसो संप्रदायातला असो अथवा संप्रदायातला नसो त्यांच्याही पाठातला असं थोडं महायोग पीठे तटे
सकळा मानवे मस्तकही वाया मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या हे जिदान देगा देवा तुझा विसरण भावा प्रभू प्रसंगी सर्वश्रेष्ठ अखंड हरिनाम सप्ताह निमित्त श्री संत वेदास महाराजांची जयंती व आजची पौर्णिमा आणि सर्वांच्याच नशिबाला आलेला हा वाईट काळ तो म्हणजे श्री कोरोना काळ. या कोरोनाने सगळ्यांना सगळ्यांची जागा जवळजवळ दाखवून नाही. ह्या कोरोनामधून आपण वाचून बाहेर आलो म्हणजे नक्कीच मागचं प्रारब्ध अजून बळकट या निमित्ताने चालू असलेला अखंड सप्ताहाचा दिवस दुसरा, पण सामाजिक बांधिलकी लक्षात ठेवून प्रत्येक नियमांचं पालन करून अखंड या शब्दाला खंड पडू नये. का तर हा 3 दिवसाचा सप्ताह, त्याच्यामुळे अखंड हा शब्द स्थिर राहतो. सप्ताहाचं वर्ष पुढीत होत नाही आणि हा सप्ताह पुढल्या वर्षी पादक्रमण करेल. 2.5 दिवसाचा सप्ताह आहे. पहिला दिवस महाराज इथे उपस्थित आहेत, त्याच्याकडे नामकर अभंग घेतला. दुसरा दिवस देशभर संकल्प जसं चालावं पण लगेच शेवट आला म्हणून मागणी करत संप्रदायाच्या नियमानुसार अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. अभंगामध्ये महाराज परमेश्वराकडे पांडुरंगाकडे एक मागणं मागतायत. हे जे दान देगा देवा, दान दे, पण त्याला च लावलाय की हे नको देऊ तर हेच दे. कुठलं तर तुझा विसरण भावा, आणि जर तुझा विसर नाही झाला आणि हे जर दान तू मला दिलंस तर मी गुण गाईन आवडी, माझी सर्व जोडी किंवा उडी, जी माझी आवड आहे ती मला प्राप्त होईल हेच दान दे. आणि याकरता काही लागत नाही भगवंता, न लगे मुक्ती आणि संपदा, किंवा काही पाठामध्ये न लगे मुक्ती धन संपदा संत संग देही सदा. मुक्ती धन संपदाची गरज नाही, द्यायचं असलं तर अजून काय देशील तर संतांचा संग निर्माण. आणि या संगतीमुळे काय होईल, गुण गाईन आवडी त्याची माझी सोडी. आणि हे दान मी तुला ह्याच जन्मात नाही तर पुढच्या जन्मात आणि त्याच्या पुढच्या जन्मातही मागत. जर तुला दान द्यायचं असेल तर मला हेच दे, मी याच्यासाठी गर्भवासाचं दुःख भोगायला सुद्धा तयार आहे. तुका म्हणे या सुखा करता सुखे घालावे अमासी, गुण गाईन आवडी त्याची माझी सर्व दोन्ही विठ्ठला. अभंगाचा सरळ भावार्थ तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. आवाज येतोय ना? मुळात विचार जर असा केला, हे जिदान देगा देवा अतिशय गोड आणि सोपा अभंग आहे. जोड शब्द नाही, काही अवघड नाही, पटकन पाठ होण्यासारखं आहे. भैरवीला एकदम टाईट पेट आहे. एका छान कीर्तनामध्ये मी ऐकलं होतं की या संप्रदायामध्ये ज्यावेळेस आपण वाटचाल करतो, पादक्रमण करतो, त्यावेळेस
या अभंगाचा जर एखाद्याने अभ्यास मनापासून केला तर त्याला संत पदावरती जाणं देखील सोपं होतं. विठ्ठल आजचं कीर्तन जास्तीत जास्त अर्धा ते पाऊण तास होईल आणि चिंतन एकदम छोटं आणि सोपं आहे. आणि त्यात आज मी शपथ खाणार आहे की मला ओरडायचं नाही, म्हणजे जोरात आरडून कीर्तन करायचं. त्याच्यामुळे सावकाश कीर्तन होईल. फक्त स्थिर शांतता असली तर मजा येईल. आपले काही विनोद असतील ते 9:30 नंतर बसून करूया. दान मागताय तुकाराम महाराज भगवंताकडे की मला हे दान दे की तुझा विसर पडून देऊ नकोस. दान मागणारे जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत आणि दान देणारा हा पंढरीश पांडुरंग परमात्मा आपल्या विश्वाचा बाप उभा आहे. विचार करा, दान मागणारे तुकोबर आहे, देणारा पांडुरंग परमात्मा आहे. मागणाऱ्याने आजपर्यंत डोकं खाली घालून समोरच्याकडे दान मागितले, मला गरज आहे, मला द्या. पण जगद्गुरु तुकोबर आहे ते मान खाली नाही करत, तर मान सरळ ठेवताय. परंतु देवच तुकोबर आहे यांच्या पुढे येऊन मान खाली घालून सांगतोय की महाराज काहीतरी मागा. का? कारण तुमच्या ह्या जीवनातील जे काही तुम्ही कार्य करत आहात याचं ओझं इतकं झालंय माझ्या डोक्यावर, खरंच झालंय. तुम्ही माझ्याकडून काहीतरी द्या. वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत होऊन गेले. त्याच्यामध्ये तुकोबरायांकडे सुद्धा देव आले, देवाने सांगितलं घ्या. तुकोबराय सुद्धा मागायला तयार झाले. तसे इतर संत देखील आहेत जे मागायला सुद्धा तयार झाले. पण कशा पद्धतीने सांगतो ते नाही का? नामदेव महाराज यांच्याकडेही पंढरीश परमात्मा आले आणि म्हणाले, नामदेवा अरे काहीतरी माग, काहीतरी माग. आता काहीतरी मागणारे संत नव्हते आणि काहीही मागणारे तर मुळीच नव्हते. नामदेवरायांनी अनेक हट्टानंतर सुद्धा नकारात्मक भूमिका स्वीकारली. मला काहीच नाही. शेवटी परमात्मा म्हणाले, नामदेवा मला असं वाटतं तुम्हाला सत्ययुग द्यावं. नामदेवरायांनी मान खाली म्हणलं, मग माझं वैकुंठ तुम्हाला देऊन टाकू का? नामदेव महाराज म्हणाले, नामा अरे अखंड विश्वाचा मालक तुला करू का सांग. नामदेवराय गालात हसले. आता आपली सरकार आपलीच. गालात हसले आणि भगवंताला म्हणाले, भगवंता अरे मी काय तुला ध्रुव बाळ वाटलो का की तू तो काहीतरी मागणार, तू देणार आणि तुझ्यापासून तो कायम मान गेला. आठवत त्याला देऊन टाकलं. त्याचा पुन्हा पुन्हा संबंध आला का? नाही आला. त्याने तेवढ्यापर्यंत नाव घेतलं, तू त्याला दिलं, तो निघून गेला. ज्याने ज्याने तुझ्याकडे मागितलं तो तुझ्यापासून नक्कीच लांब गेला. हो, कालचाच प्रसंग आहे. उपमान्यासाठी काय केलं भगवंताने? फक्त काय मागितलं? देवा एक पेला दूध दे, दूध. भगवंताने विचार केला, अरे मागणाऱ्याला अक्कल आहे का नाही मला माहित नाही, मी द्यायला आलो काहीतरी नाही. एक पेला दूध मागितलाय, उद्या गाव काय म्हणेल मी एक पेला दूध दिला तर? देणाऱ्याला अक्कल होते का नव्हते? एक पेला दूध नाही, दुधाचा सागरच दूध टाकला. उपमंत्रूचा पुन्हा दाखला आहे का कुठला? नाही. संपला तिथे दिला सागर. ध्रुव बाळाला आगळपण दिलं. नामदेवराय म्हणले, भगवंता अरे तू चांगला खेळी आहेस आणि तुझा खेळी सुद्धा मी नाही. हो, तू कधी कसा कुणाला खेळवशील ना
हे मला चांगलं माहिती आहे, त्याच्यामुळे मी तुझ्याकडे काहीच मागत नाही, आणि त्यातूनही तुला देण्याची इच्छा जर असेल तर एक देणार. बघा नामदेवराय सुद्धा आता इथं मागत आहे. एकनाथ महाराजांपर्यंत पोहोचले भगवंत मागा. एकनाथ महाराजांना मुळात पाहिलं तर काहीच कमी नाही, गणगंडे श्रीमंती, आणि त्यातल्या त्यात शांती ब्रह्म आहे. शांतीचा सागर आहे एकनाथ महाराज. एकनाथ महाराजांना सुद्धा भरपूर विनवणी केली, एकनाथ महाराजांनी सुद्धा काहीच सांगितलं नाही. आता थोडा असा विचार करा, देणारा आलाय, देणारा प्रसन्न नाही, घेणारा प्रसन्न नाही, काहीच न मागणं सुद्धा चुकीचं आहे. काहीतरी मागितलंच पाहिजे, हे का नाही? हो, काहीच न मागणं चुकीचं आहे, काहीतरी मागितलं पाहिजे. आता संतांचं मागणं आपण थोडं थांबूया, आपल्या मागण्याकडे जाऊया. आपलं मागणं हे कधीच उचित नसतं, कारण संतांचं मागणं समाजाकरता आहे आणि आपलं मागणं स्वतः ज्ञानोबरायांनी देखील मागितलं हो निवृत्ती दादांकडे, नाही असं नाही, मागितलं. शेवटी का होईना मागितलं. दादा द्यायचं असं तर एक दे, जे खळांची व्यंकटी सांगू. कोणाची? खळांची व्यंकटी. स्वतःसाठी नाही मागितलं, पसायदान जगाकरता मागितलं. महाराज एक सांगून जाईल, ज्ञानोबरायांचं पसायदान हे कोणी हिंदू धर्मासाठी नाही, कोणी ख्रिश्चन धर्मासाठी नाही, न कोणी मुस्लिम ना अदर कुठल्या धर्मासाठी नाही, हे समस्त विश्व व्यापक दान आहे, जे माऊली ज्ञानोबराय मागतात. खळ म्हणजे काय? ज्ञानोबराय असे म्हटले असते, जे नास्तिकांची व्यंकटी सांगो किंवा जे दुष्टांची व्यंकटी सांगो. मागू शकतात, दुष्ट आहे निघून जाऊ दे, नास्तिक आहे निघून जाऊ दे, पण खळ हा शब्द वापरला, कारण ज्या काळामध्ये ज्ञानोबराय भगवंताकडे मागताय तो काल हे सांगतोय ज्ञानोबरायांना, ज्ञानोबा अरे या काळामध्ये एकही नास्तिक तुला भेटणार नाही आणि एकही दुष्ट तुम्हाला भेटणार नाही. दुष्ट म्हणायचं कोणाला? दुष्ट कोणाला म्हणायचं? ज्याचा देवावरती विश्वास आहे आणि स्वतःचं वर्चस्व दाखवायचं आहे, देवापेक्षा मी श्रेष्ठ आहे हे ज्याला दाखवून द्यायचंय, तो दुष्ट होतो. देवाकडनंच मागायचं आणि देवाचाच दाखवायचं. हिरण्यकशिपू हा दुष्ट आहे, ह्याने देवाकडनंच मागितलं, पण असं मागितलं की मला कधीच कोणी कुठून मागून पुढून वरून खालून चाही दिसागे, माणसाकडून ना पाण्याकडून कोणाकडूनही मला मृत्यू येणार नाही. हे मागणं म्हणजे दुष्ट कार्य, हे ज्ञानोबरायांना चांगलं माहिती मला. आता हिरण्यकशिपू राहिले नाही, म्हणून दुष्ट हा शब्द नाही वापरला. पुढचा शब्द आहे नास्तिक. या युगामध्ये आपण बरेचसे पाहतो की आपण सहज म्हणतो अरे तो नास्तिक आहे, त्याला देवाबद्दल काही आदर नाही. एका छान कीर्तनामध्ये मी ऐकलं होतं, महाराज सांगून जाईल, एका मुलाने वयात 22-24 वर्षाचा मुलगा आहे, देव नाही या शब्दावरती फक्त 2 ते 2.5 तास भाषण केलं. कुठला? देव नाही या शब्दावरती 2-2.5 तास भाषण केलं आणि इतक्या टाळ्या वाजल्या महाराज. मी सुद्धा होतो, मी सुद्धा टाळ्या वाजवल्या, मला आवडलं भाषण ते, मी टाळ्या वाजवल्या. बाहेर गेल्यानंतर मला इच्छा झाली की देव नाही हा 2 तास न थांबता सांगतोय. आम्हाला 100 चालीमध्ये लागतात, प्रमाण लागतात, गॅप लागतोय का नाही, डिस्टन्स लागतो, तेव्हा तुला हा नॉन स्टॉप 2 तास सांगतोय देव नाही. म्हणून त्याला भेटण्याकरता गेलो. काय होईना म्हणे, त्याच्या तरी पायावर डोकं ठेवून 2 तास बोलूया. त्याला भेटण्याकरता गेलो, त्याला पायावर डोकं ठेवलं महाराजांनी. काय माऊली म्हणे तुम्ही भाषण केलं देव नाही असं, खरंच खरंच खूप सुंदर. तो म्हणतो आपलं कसं काय, त्यांनी वाचा दिली त्याच्यावर बोलतोय. नास्तिक या जगामध्ये कोणी राहिला नाही महाराज. नास्तिक या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगतो, आज लिहून घ्या. नास्तिक कोणाला म्हणायचं? ज्याने काही शास्त्रांचा अभ्यास करून वेदांवरती, कोणावरती? शाही शास्त्राचा अभ्यास करून वेदांच्या अभ्यासाचं खंडन करून स्वतःचं ज्ञान मांडलं, त्याला नास्तिक म्हणतात. आणि असा आज कलियुगात जन्माला नाही.
म्हणून या ठिकाणी मोरी मागतात जे खळांची व्यंकटी सारं. आता खळ म्हणजे नेमकं आपल्याला समजायला पाहिजे. कोणी खळ म्हणजे वाकड्या रस्त्याने जाणारे म्हणतात, कोणी खळ म्हणजे वेडे म्हणतात, आहे का नाही. मुळात खळांचे मी 2-3 दृष्टांत देईल, त्याच्यामध्ये खळ हा शब्द तुम्हाला आठवडेल किंवा खळाचा अर्थ तुम्हाला कळेल. नागपूरला माझे एक चांगले मित्र आहेत, त्यांच्या घरी मी 2 वर्षातून एकदा कार्यक्रमाला जात असतो. तर ज्यावेळेस पहिल्यांदा गेलो त्यावेळेस त्यांनी प्रथमतः मला त्यांच्या घरामध्ये नेलं. प्रवास खूप लांबचा आहे, तिथे एक मुक्काम हा करावाच लागतो, कारण दुरंतोचा टाइम हा 24 तासानंतरच आहे. पण हा एक मुक्काम त्या मुलाच्या घरी मी करण्याचं ठरवलं. तो घरी घेऊन गेला. आता थकून भागून इथनं सकाळी रात्री 8:30ला बसायचं, सकाळी 7ला नागपूरला उतरायचं. 7 ते 8:30-9 पर्यंत त्याच्या गावचा प्रवास त्यांच्या त्या टमटमनी करायचा. थकलो, आंघोळ बाकी आहे, बरेचसे काही कार्य बाकी. आणि त्या घरामध्ये पोहोचल्यानंतर म्हणलं पटापट आपलं फ्रेश व्हावं, सगळं काही निवांत होईल, आराम करावा आणि संध्याकाळी कीर्तनाला जावं. या हेतूने त्याच्या घरामध्ये थांबलो, परंतु त्यांनी मला बसू दिलं नाही. त्याने मला हात पकडला आणि त्याच्या घराचे 3 माळे मला त्याने पूर्ण फिरवले. हे काम मी सांगतोय तर त्याने मला त्याचा बांधलेला बंगला दाखवला सगळा. म्हणजे मला जिथे हे तिथं ते तिथं ते, इथं गार्डन आहे, तिकडं चहाची जागा आहे, तिकडं जेवणाला आहे, कोणी संत मंडळी आली तर ह्या घरात आहे, कोणी असं आलं तर त्या घरात आहे, काम करायला 2-4 माणसे, बरंच काही दाखवलं त्याने मला. मी सुद्धा सगळं पाहून घेतलं. त्रास तर आतून होत होता, पण पाहायचंय, दिवस काढायचंय, 2 टाइम खायचं त्याच्याकडे, नाही म्हणायचं जायचं कुठं, प्रश्न असतो हा प्रत्येकाला. म्हणजे कीर्तनकारांना मुळात सगळं पाहिलं. खूप स्तुती केली त्याची, खूप स्तुती केली. त्याने नुसतं दूध नाही दिलं तर हळद टाकून दूध दिलं मला प्यायला. स्तुतीप्रिय समाज झाला. कार्यक्रम झाला, मी माझा निघून आलो. पुन्हा 2 वर्षाने योग आला. म्हणजे पुन्हा त्याच पोराचा फोन आला, म्हणजे महाराज मी घ्यायला येतोय. म्हणलं बाबा तू तर तू पण ये. पुन्हा गेलो त्या ठिकाणी कार्यक्रमाला, पुन्हा तो घ्यायला आला, पुन्हा मला घराकडे घेऊन गेला, पुन्हा सगळं दाखवलं. असं दाखवलं जसं काय मी पुन्हा पहिल्यांदाच पाहत होतो. मी सगळं हाला हा करत पुन्हा त्याची स्तुती केली. सर्व झालं. त्याच्यानंतर गॅलरीमध्ये येऊन बसलो, तेव्हा बायकोला सांगितलं पाणी ठेव. म्हणजे जसं मागल्या वर्षी केलं तसं याच वर्षी पुन्हा केलं. पुन्हा 2 वर्ष निघून गेले. पुन्हा मी गेलो. त्याचा पुन्हा फोन आला, महाराज मी तुम्हाला घ्यायला येतोय. म्हणलं पुन्हा एक बंगले बघायचे आणि त्याच्यानंतर आंघोळ करायची. म्हणलं याच्या घरी जावं का, लॉजवरच आंघोळ करावी, मला काहीच नाही, पर्याय नाही, आपल्याला जाणं भाग आहे. पुन्हा त्याच्या गाडीत बसलो, घराकडे गेलो. त्यानं डायरेक्ट गार्डन मध्ये गेलो, खुर्चीवर बसवलो. बायकोला म्हणलं पाणी ठेव, महाराज आले. मी स्वतःहून त्याला विचारलं, दादा बंगला नाही दाखवला यांना. त्याने सांगितलंय महाराज बंगला छोटा झाला आता. म्हणलं बंगला मी तर पाहतोय जसा 2 वर्ष पाहतोय तसाच दिसतोय, छोटा झालाय कुठे. तो म्हणला बाजूच्याचा बघा ना 4 माळ्याचा झालाय. म्हणजे बाजूच्याचे 4 माळे याला सहन होत नाही ना, याला म्हणायचं खड. दिवसभर नवरा राहून आला, कष्ट करून आला बिचारा. घरी आल्यानंतर संध्याकाळची वेळ जेवायला बाजूला चांगली लाईट लावली, 2-4 सिरियल टनाटन चालू केल्या. बायका पोरं संसारामध्ये चांगलं जेवायला बसला. बारकं पोरगं लुडबुड करत होतं. जेवता महाराज मनामध्ये भूक निर्माण होते. अन्न पाहून की भूक निर्माण झाली तर पण लाईट गेली. आगे घराची लाईट गेली. त्यांना हातातला घास ताटात टाकला. मूड आले आणि लाईट गेली. काय मजा आहे जेवणात. त्याचं बारकं पोरगं पटकन पळत रस्त्यावर गेलं. पुन्हा पळत घरात आलं. म्हणला पप्पा आपलीच नाही, आपल्या गावाची गेली. त्यांनी परत घास घातला. दुसऱ्याचं सहन होत नाही ना, त्याला म्हणायचं खड. हे जाऊ दे, तुम्हाला मोठ्याच उदाहरण. सीता मैया यांचा स्वयंवर होता आणि या ठिकाणी हजारो देशातील हजारो राजे स्वयंवर करता आले होते. आले असताना सर्व बलाढ्य आता सीता मैया सोबत लग्न ठरलं नाही. तो धनुष्यबाण उचलायचा आहे आणि त्याला गोर बांधायचा आहे. शिवधनुष्य आहे, सहज नाहीये, पण शक्य नाही असंही नव्हतं. मग अशा वेळेस सर्वात पहिला असा बलाढ्य राजा एक उठला. मोठमोठ्या मिशन त्याने सीतेकडे पाहिलं. अरे अशी पत्नी सोडणार कोण, पण धनुष्याला 2 सुद्धा लावायचे. मग तो पटकन उठला, 2 पावलं पुढे गेला, सीता मैयाकडे पाहिलं, प्रणाम केलं. जनक राजाला प्रणाम केला. धनुष्यबाणा जवळ आला आणि धनुष्यबाणासमोर उभा राहिला. 2 हात भगवंतापुढे जोडले आणि विनम्र भगवंताला प्रार्थना करू लागला. बसलेले सगळे आश्चर्यचकित झाले. आणि 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, याची डोळे काय उघडत नाही.
हा नेमका बोलवतोय कुणाला, कुठल्या देवाची प्रार्थना करतोय. त्यातल्या एका ऋषीने एकाच्या कानात सांगितलं की सगळ्यात प्रथम ज्याला वंदन केलं जातं त्याला गणपती असे आणि ह्याने सुद्धा योगायोगाने गणपती बाप्पालाच प्रार्थना केली की गणपती बाप्पा सीतासारखी पत्नी मला भेटू दे, या धनुष्याला दोर लावण्याकरता जितके गण असतील तितके पाठवून दे. भगवान शंकर तुमची वडील आहे, तुमचा मान मोडणार नाही, एक शब्द देतो तुला गणपती बाप्पा, ज्या वेळेस मी या धनुष्याला दोर बांधेल ना, सीता बरोबर माझं लग्न होईल ना, गावात गेल्या गेल्या या गावामध्ये सगळ्यात मोठं फक्त तुझंच मंदिर बांधेल, 3 वेळा त्या ठिकाणी तुझी पूजा करेल, सगळ्यात मोठं मंदिर बांधेल. गणपती बाप्पाला आनंद झाला, मोठं मंदिर बनणार आहे माझं. आणि पहिलंच म्हणजे सगळ्या जणांना सांगितलं जावं त्याला मदत करा. तेवढे जितके बसलेले राजे होते ना, सगळ्यांनी हात जोडले गणपती बाप्पाला आणि सांगितलं गणपती बाप्पा ऐका, तुमचे गण थांबवा, त्याला पाठवू नका, तो एकटा मंदिर बांधणार आहे म्हणे. जर त्याच्यासाठी तुम्ही आला तर आम्ही तुमचा त्याग करून टाकू म्हणे, जर त्याच्यासाठी नाही आला तर आम्ही इतके मिळून तुमच्या अख्ख्या गावागावाने मंदिर बांधू. गणपती बाप्पाने कानाला सांगितलं माघारी फिरा म्हणे. हो, तिकडं मतदान जास्त आहे, त्याचं एकट्याचं धनुष्यबाण बोकांडी पडू देत नाही. आपली एक मंदिर नाही, आता 999 मंदिर बसणार. माग फिरला. आता याला वाटलं गणपती बाप्पा येणार म्हणून ह्याने धनुष्य उचलला, दोर जसा लावायला गेला महाराज, इतका जोर लागला, त्याच्या नाकातून कानातून तोंडातून रक्त वाहू लागलं. शेवटी त्याने धनुष्य सोडला, हार स्वीकारली आणि पुन्हा आपल्या जागेवरती येऊन बसला. बसताना त्याने पुन्हा गणपती बाप्पाला नमन केलं. बाप्पा तू आला नाहीस याचा मला राग नाही, पण एक सांगतो, तू आला नाहीस म्हणून तुझं मंदिर बांधणार नाही असं नाही, मी तुला वचन दिलंय, वचन पूर्ण करणार. तुझं मंदिर मी 100% बांधणार, फक्त एक कर, माझ्याकडनं धनुष्यबाण खाली पडला ना तसा सगळ्यांकडून याला म्हणतात खळ. माऊलींची मागणी जी खळांची व्यंकटी सांडो. संतांचं आपलं मागणं मर्यादित आहे, आपल्या घरापुरतं आहे. आपण कधी आपल्या बाजूच्यासाठी किंवा आपल्या समाजासाठी कधीच मागत नाही. आपण देवापुढं डोकं टेकवलं फक्त आपल्यासाठी मागतो. वाढावे संतान तुही भावे वाढावे संतान गृही भावे धनधान्य. हे आपलं मागणं आहे, पण संतांचं मागणं जगाच्या हिताकरिता. चला पुन्हा फिरूया, एकनाथ महाराजांकडे येऊया. इथं थांबलो होतो आपण. एकनाथ महाराजांना सांगितलं ना, एकनाथ महाराज म्हणले भगवंता जगामधली एक गोष्ट मला आज दिसेनाशी झाली आहे. कुठली गोष्ट म्हणजे मी प्रत्येक ठिकाणी पाहतोय, मला एकच गोष्ट दिसत नाही, बाकी सगळ्यांकडे सगळं काही आहे. आपण 50-60 वर्षापूर्वीचा काळ जर पाहिला तर त्या काळामध्ये गावची म्हातारी लुगडं नेसायची तर तिला 100 ठिगळं असायचे का नाही. आज सिग्नलवरच्या ठिकाणी सुद्धा अख्खी साडी ठिगळं नाही. इतका काळ बदललेला आहे. प्रत्येकाला प्रत्येक काही सोयी घडलेल्या आहेत, परंतु प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान मात्र टिकलेलं नाही. मग देवा तुला द्यायचंच असेल ना तर एकच दे. नाथ बाबा म्हणतात भक्ती प्रेमाधीन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाधीन ज्ञान नको देवा.
सुकून जाते ती भक्ती, सुकून जातं ते ज्ञान. त्या भक्तीला राहत नाही महत्व, या ज्ञानाच्या मागे लागतो अहंकार. विठ्ठला संप्रदायामध्ये पादक्रमण करताना प्रत्येकाला जाणवत माझ्या पाया पडणारा माणूस जर माझ्यासमोर पाया पडला तर ताप होतो. आपण हे तिथं वाचलं पाहिजे. पंढरीच्या लोकांना नाही अभिमान पाया पडे जग हे करू नका. पण आपण जर नाक राहूनच दर्शन घेत असो तर ह्याला गज म्हणतात. प्रेमासारखं गोड मागणं नाथ बाबा म्हणतात. नाथ बाबा पाहिलं तर शांतीचं सागर आहे, त्यांच्याकडे प्रेम ओतप्रोत भरलेलं आहे. पण त्यांनी स्वतः करता नाही तर समाजामध्ये पाहिलं ना तेव्हा प्रेम कुठं दिसत नाही रे, प्रेम कुठंच दिसत नाही. माझ्या बायकोच्या अंगावर माणूस उडी मारतो. कशा करता? मला राग येण्याकरता. प्रेम उत्पन्न होण्याकरता आहे का? नाही. म्हणून नाथ बाबा प्रेम म्हणतात. निळोबारायांना इतका मोठा अधिकार प्राप्त झाला महाराज, देव आला तर माघारी पाठवला आणि जगद्गुरु तुकोबारायांना वैकुंठातून यावं लागलं. निळोबारायांना ज्यांची संगत घेतली ते जगद्गुरु तुकोबारायांचे बंधू. एक भेट, एक चर्चा, देवावरचा भाव कमी नाही झाला पण तुकोबारायांवरचा भाव प्रबळ झाला. इतका प्रबळ झाला की तुकोबारायांना यावं लागलं. तर विचार करा, जगद्गुरु तुकोबारायांचे बंधू, त्यांना देव आला नसेल का भेटायला? त्यांना बोलले नसतील मागा, देव मोठा केले महाराज. चांगलं परमार्थ घडू लागला महाराज. पैशाचा पाऊस पडतो, पाऊस त्यात गुंतला पाहिजे माणूस. हा, माझ्यापर्यंत येण्यासाठी कलियुगात एकही वाट ठेवली नाही. विठ्ठला त्यांना म्हणले मागा. तुमच्या बंधुराजांनी तर असं मागितलं की जे समाजासाठी गेलं, तुम्ही काहीतरी मागा जेणेकरून तुमच्या घराचा उद्धार होईल. महाराज त्यांनी सुद्धा प्रेम घाली पहिले तुका म्हणजे करुणियोचित प्रेम घाली हृदयात. सगळं दिलंय, सगळं चांगलंय, फक्त हृदयामध्ये प्रेम काय. अनुदान मागाया नाथ बाबांपर्यंत आलो आपण, तुकोबारा यांच्या बंधूंपर्यंत आलो आपण. चला आता जे प्रथमतः नाव घेतलं होतं नामदेवरायांचं, त्यांच्याकडे जाऊया. अरे देवा, तुझ्या नामाच्या प्रतापाने जुमत धरला नाही तो आढळपती जाऊन बसला, तुझ्यापासून लांब गेला, तिथून पुढे तुझा विषय संपला. तुझ्या नामाचं चिंतन केलं की त्याला जे पाहिजे ते देऊन टाकलं, तुझ्यापासून लांब केला. हा नामदेव आहे, नामदेव. हो, नामदेवाला मागायचे आहे ना, मागू का देवा? म्हणजे माग माग. नामदेवाने मागितलं महाराज, माझी हरिचा
देवया माझी आहे सकळा हरीच्या दासा. तुला द्यायचं असेल ना या सगळ्याला दे, इतकं दे की त्यांच्या आयुष्याची गणना झाली नाही पाहिजे. कारण भगवंता हे फक्त तुझ्या नावावरती जगणारे आहे. विठ्ठल तुकोबरायांकडे जेव्हा एकनाथ महाराज झाले, तुकोबरायांचे बंधू झाले, नामदेव महाराज झाले, आता जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्याकडे भगवंत आले आणि म्हणाले महाराज काहीतरी मागा, काहीतरी मागा. तुकोबराय म्हणजे नाही काही मागणे हे मरमर गए शरीर. मागच राहिलो आजपर्यंत आपण आपल्या त्यांना माया निघून गेली ना कधी मोह निघून गेला. 2 मिनिटं एक शांत चेतने ऐका मी सांगेल. मोठ्या व्यावसायिक व्यापारी एक मोठा व्यापारी आणि त्याला झाला आजार. जसं त्याला आजार झाला आता व्यापारी मोठा म्हटल्यावर त्याला डॉक्टर सुद्धा मोठा आणि जवळचा मित्र असतात.
आजार त्याच्या डॉक्टर पर्यंत नेला. डॉक्टरांनी तपासणी केली आणि नंतर त्याला सांगितलं की तुझ्या मुलाला पाठवून दे, तू आता आराम कर घरी जाऊन. त्याने सांगितलं वेळ आहेस का? अरे आपली मैत्री जुनी, कुठं मुलांना मध्ये पाठवूया टेन्शन मध्ये, इतका मोठा व्यापार उभा केलाय, जे काय आहे ते मला रोखटोक सांग, पोरांपर्यंत गोष्टच नको. त्याने सांगितलं मला सांगण्याची हिंमत होत नाहीये तुला, नीट ऐका, मला सांगण्याची हिंमत होत नाही. त्याने सांगितलं तू काही टेन्शन घेऊ नको मनामध्ये, तुम्हाला बिनधास्त सांग म्हणले, काय असेल ते असेल, एक तर जगणे किंवा मरणे, ह्याच्या पलीकडे तर नाही. फक्त मला एवढी तुझी तयारी तर ऐक, जास्तीत जास्त तू फक्त 15 दिवसाचा आज पाहुणा आहेस. 15 दिवसाच्या पुढचा 16वा दिवस तुला पाहिला नाही. त्याने सांगितलं असं आहे का, एवढंच आहे ना? म्हणे ठीक आहे, यापैकी माझ्या मुलांना काही सुद्धा सांगू नको. त्यांनी निर्णय घेतला महाराज, काशीला माणसं मरायला जातात, काशीला एक जागा आहे तशी आहे की नाही, त्याच्यामध्ये ती जागा 15, 16, 20, 25, 30 रुपयाने भाड्याने घ्यायची. 12 दिवस तिथं राहायचं आणि त्या 12 दिवसामध्ये आपला मृत्यू निश्चित असतो. तिथं मरण्याकरता लोक जातात, आज फिरण्याकरता जातात. काशीचं महत्व संपलं. तर त्या ठिकाणी तो गेला, त्याला माहिती मला मरायचंय. चांगला व्यावसायिक आहे, त्यांनी सगळं काही मुलांच्या नावावरती करून टाकलं. म्हणलं मी इथून पुढे त्याग करतो, माझा तुम्हाला त्रास होणार नाही, मी तुमच्या व्यवहारामध्ये पडणार नाही. 2 मुलांमध्ये वाटून टाकलं आणि फक्त ट्रेनची जायची तिकीट काढली. कुठे? मुंबई ते काशी जायची तिकीट काढली, यायची तिकीट नाही काढली. नीट ऐका, थोड्या पुढे आम्हाला तुम्हाला म्हणजे इथं बसलं पाहिजे. जायची तिकीट काढली, यायची नाही काढली. पैसे देऊन 2 पैसे सोबत ठेवले, कामाला लागतील म्हणून, आणि त्या काशीपर्यंत पोहोचला. तिथे सायकलवाला भेटला, त्याच्या सायकलवरती बसला. त्याने सांगितलं बाबा तुमच्या तोंडाकडे बघून मला कळतंय तुम्ही मरायला काशीला आले. ते म्हणले ठीक आहे, तुला कळालं ते बरं आहे, मला त्या जागेवरती घेऊन चल. त्याने सायकल घेतली, त्या जागेपर्यंत त्यांना पोहोचवलं, उतरवलं. आणि उतरताना आणि बसताना मधल्या प्रवासामध्ये एक छोटीशी ओळख करून घेतली. समजा तुमचं 10 दिवसात 12 दिवसात कधीही जर तुमचं देहावसान झालं तर तुमच्या घरापर्यंत कळवण्याकरता मला फक्त तुमचं नाव आणि नंबर आणि तिथला पत्ता द्या, म्हणजे मी तुमच्या घरी कळवण्याचं काम करेन. तो म्हणला त्याची काहीच गरज नाही, मला त्यांच्यापर्यंत इथून पुढे पोहोचायचं सुद्धा. माझा जे काही पैसा आहे, धन दौलत आहे, पत्नी, मुलं, नातू, सगळी मोह माया मी टाकून आलोय. आता मला जायचं नाही. काही शेवटचे दिवस आहेत, त्या भगवंताच्या पायावरती राहायचे आणि तिथे जीव सोडून द्यायचा. त्याला खरंच खूप छान वाटलं की असं कोणतरी मोह माया आणि या कलियुगात सोडून आलाय. आता ट्रेनमधल्या प्रवासामध्ये एक घटना अशी घडली होती की मी ज्या सीटवर बसला होता त्याच्या समोरच्या सीटला एक गुजराती माणूस बसला होता. आणि गुजराती माणसं खाण्याचे खूप हौशी असतात. एकतर ते चुकीचं खात नाही, म्हणजे नॉनव्हेज खात नाही, ते जास्तीत जास्त व्हेज खातात, चांगलं खातात, दर्जेदार खातात. हा काही ना काहीतरी मागवायचा, कधी पाणीपुरी काय मागवल, कधी ढोकला काय मागवल, मध्ये जिलेबी फाफडा मागवल. त्याच्यासमोर खातोय, त्याला पण विचारतोय खाव खाव, तुम्ही खाव, बहुत अच्छा आहे. आता तो मरायला टेकलाय, त्याची काही इच्छा राहील का? काहीच नाही. तो ज्या ठिकाणी गुजराती उतरला बोलला, अगर कभी आगे, मी मराठीत सांगतो, कधी पुढे चालून जर तुम्ही पुन्हा या स्टेशनवरती जर चुकून आला तर हा रस्ता, ट्रेनच्या बाहेरचा रस्ता क्रॉस करून पलीकडे गेला तर तिथं सासूबाईचा धाबा आहे. कोणाचा? सासूबाईचा धाबा. त्या धाब्याचं नाव आहे सासूबाईचा धाबा. इथं आलात आणि सासूबाईच्या धाब्यावर जर जेवला नाहीत तर तुमच्या जगण्यामध्ये काहीच मजा नाही. तो म्हणला हा बाबा कधी आलो तर जेवण. तो म्हणायला निघालेला, त्याला काय कशाला यायचं, पुन्हा यायचं. तो निघून गेला, तिथे पोहोचला, जागेवरती पोहोचला, घर गेलं, घरामध्ये राहिला. त्या घरामध्ये राहत असताना महाराष्ट्राचा नित्यनियम पहा. घराच्या जवळ एक दिवळी होती. घरामध्ये दिवळी गावाकडे असते माहिती नाही, एक दिवळी होती. त्या दिवळीमध्ये त्याने छोटासा दिवा ठेवायचा. दिव्याच्या पलीकडे भगवद्गीता, छोटीशी भगवद्गीता तिथे ठेवायचा. त्या भगवद्गीतेच्या पुढे दिवा लावायचा. बाजूला एक गुलाबाचा रोज फुल ठेवायचा. दर्शन घ्यायचा आणि पुन्हा त्या खोल्यांमध्ये फिरत राहायचं. त्याच्यासमोर 2 तासाने 5 तासाने कोणी ना कोणी असं तडफडून जीव सोडताना त्याला ती लोक दिसायची. त्याच्यामुळे त्याच्या मनाचं खच्चीकरण जास्त व्हायचं की असाच मी मरणार आहे, कोणी नाही ह्याच्यापाशी, मेला तो. मग त्याला धरायचं, त्याची विधी करून यायची, हे त्याचं कामच राहिलं. आता हे काय आहे ते चांगलं पुण्याचं काम करत राहायचं. हे करता करता मला 12-15 दिवस निघून गेले. बघता 15 दिवसाच्या पुढचा दिवस उजाडला. 16वा दिवस आला, पण ह्याला काही मरण आलं नाही.
15 दिवस तर निघून गेले, 16वा उजळला. त्याचा नित्य नियम लक्षात आहे ना? दिवाळीमध्ये दिवा लावायचा, भगवद्गीतेच्या पाया पडायचं, एक गुलाब ठेवायचं आणि बरोबर पुढच्या कामाला निघून जायचं. मागचा काही विचार नाही, मनामध्ये लोभ नाही कोणाच्या बाबतीत, काय कुठला मागचा व्यवसाय काही आठवत नाही, सगळा त्याग केलाय. आणि जगायचं तर म्हणला फक्त आता काशीसाठी एकदा दिवस आहे. हे करता 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 मला 15चा 16वा 16चा 17वा दिवस उजळला. सायकलवाला पाहण्याकरता आला, म्हातारा गेले की आहे पाहण्याकरता आला. तर त्या म्हाताऱ्याने त्याला पाहिले बघा. तो म्हणलं बाबा अजून आहात? ते म्हणले हो अजून तरी आहे. परंतु त्या खोली जी काही खोली भाड्याने घेतली त्याचे मालक आले, त्यांनी म्हणले तुम्हाला आता ही खोली सोडावी लागेल, तुम्ही काही वेगळे नाही आणि आम्हाला दुसरी बुकिंग असते म्हणे, तुम्ही राहू नका, निघून जाईल. तो म्हणला अजून जास्त पैसे घ्या, पण महिनाभर राहू द्या. पैसे नको आम्हाला, इथं माणसं ज्याच्याकरता येतात ना त्याच्याकरता ही खोली. स्मशानात पण भाडं देईल का? नाही, तिथं मरायलाच जावं. त्यामुळे इथं तुम्ही राहू शकत नाही. सायकलवाला म्हणला बाबा चिंता करू नका, माझ्या सायकलवर बसा, मी ज्या ठिकाणी राहतो तिथं तुम्हाला घेऊन जातो, तुम्हाला भाडं सुद्धा द्यायची गरज नाही म्हणे, मोफत राहा. तो म्हणलं कुठं येतं म्हणजे कुस्तीचा आखाडा होता, त्या आखाड्यामध्ये सायकलवाला राहायचा, कुस्तीवाल्यांसोबत पैलवानांचा. आणि म्हातारा आपलं काठी टेकवत मरणार आहे, तोंड सुकलंय एकदम, पण मरण गेलं. तिथपर्यंत पोहोचला, त्या कुस्तीच्या आखाड्यामध्ये पोहोचल्यानंतर त्याने तिथं बघितले हे पैलवान चांगली दंड बैठका काढतायत, उठाबशा मारतायत, सूर्यनमस्कार मारतायत. ते पाहून त्याला कुठंतरी मनामध्ये बघा काय पाहत होता, तिथं तडफडून मरतायत आणि तिथं जगतायत, शरीर यष्टी बनवतायत. त्याच्या मनाची कायापालट झाली महाराज. ते सगळं डोक्यातून निघून गेलं आणि पैलवानांसारखं त्याला राहण्याची इच्छा होऊ लागली. मध्येच काठी उचलून फिरवायचा, तोल जायचा, परत काठी पकडायची, मध्येच फिरवायचा. पण 2-4 दिवस ते निघून गेले महाराज. त्याच्या हातातली काठी तो न टेकवता चालू लागला. त्या पैलवानांसोबत खोटं मस्करीचा होईना दंडका काढू लागला, उठक बैठक काढू लागला. त्याच्या हातातली काठी निघून गेली, त्याला चालायला सुद्धा चांगलं येऊ लागलं. पैलवानांसोबत जेवण, दुधा पाण्याचं जेवण, चांगलं तूप रोटी खाऊ लागला. म्हातारा मरायला टेकलेला, महिना निघून गेला, पण म्हातारा मेला. सायकलवाल्याला इतका आनंद झाला म्हणजे महाराज तुम्ही पहिली व्यक्ती काशीमध्ये अशी आहात, मरण्याकरता आलात, पण या काशीमध्ये तुम्हाला पुन्हा जन्म दिला. हो, तुम्हाला खरंच खूप उपकार आहेत माझे ह्या काशी. मी कधीच काशी सोडून जाणार नाही म्हणजे मला पुन्हा जन्म दिला. तो म्हणला चला या आनंदाने काशीतली फेवरेट जिलेबी खाऊया. तो म्हणला जिलेबी खाऊया, चला. ती जिलेबी खाण्याकरता हातामध्ये जिलेबी घेतली. पेपर या म्हाताऱ्याच्या हातामध्ये होता. एक जिलेबी उचलायचा खायचा, दुसरा उचला आपला सायकलवाला उचलायचा खायचा, पुन्हा हा खायचा. शेवटची जिलेबी राहिली. त्या म्हाताऱ्यानं उचलली आनंदाच्या भरात आणि जिलेबी खालची त्या न्यूजपेपरमध्ये बातमी होती की याचा जो काही व्यापार होता, जो काही व्यवसाय होता, तो लिलावाला लागलेला आहे. काही सगळं नुकसान झालेले आहे. पोरांनी सगळी वाट लावली आणि सगळ्या त्याच्या कंपन्या जे काय आहेत ते विकायला निघालेले. त्यानं पाहिलं ना महाराज ती बातमी स्वतःची, इतकं वाईट महाराज त्याला. पण आता म्हातारा कसा झालाय, सुदृढ झालाय. त्यानं तसं तसा पेपर पूर्ण गोळा केला, तसाच तेलकट पेपर खिशात ठेवला आणि काशीवरून मुंबईचं तिकीट काढलं म्हणायचं. कशा करता आजपर्यंत आयुष्यात इतकं मोठं उभं केलं, पोरांच्या हवाली केलं, मरणार म्हणून देवाच्या दारापाशी आलो, पण पोरांना काही टिकवता आलं नाही. हो, आजपर्यंत मला तिथं महिनाभर मोहमाया सोडून जगलेला माणूस आहे. त्याची पुन्हा मोह कुठे गेला, संसारामध्ये. पुन्हा माया कुठे गेली, संसारामध्ये. माणसाचं कसं आहे बघा ना, आयुष्य मिळाले, देवानी दिले, तर पुन्हा ट्रेनचं तिकीट काढलं. सायकलवाला म्हणतो जाऊ नका, त्या काशीने तुम्हाला पुनर्जन्म दिलाय, जागा सोडू नका. तो म्हणला नाही, अरे आतापर्यंत इतकं उभं केले आणि मुलं कशी काय विकायला निघाले, मला तिकडं जावंच लागेल आणि पुन्हा सगळं उभं करावं लागेल. तो म्हणला ठीक आहे, तुमचा हप्ता आहे तर तुम्ही निघून जा. म्हणून तो निघून गेला. पुन्हा ट्रेन मध्ये बसला. तो बस स्टॉप आला. तो स्टॉप आला ट्रेनचा, जिथे त्याने सांगितले की रस्त्याच्या पलीकडे काय आहे. बरं तेवढं लक्षात ठेवलं तुम्ही, तेवढ्यासाठी सांगितलं होतं की दृष्टांतच आहे का नाही सासूबाईचा धावा. म्हणलं आता आयुष्य तर मिळाले ना, मग आलोय जन्माला तर जेवायला काय हरकत आहे का नाही. म्हणून तो महाराज त्या ठिकाणी ट्रेन मधून उतरला आणि जेवणाकरता रस्त्याच्या पलीकडे जात असताना भरधाव वेगळे ट्रक आला आणि ट्रकच्या खाली अख्खा चिरडला गेला. हे मी का सांगितलं, भगवंताने आपल्याला दिलं तर आपल्याला टिकवण्याचं सामर्थ्य राहत नाही. मुळात आपल्याला काय मागावं ह्याची अक्कल पहिली येत नाही. नरेंद्र मोदी डवले नगरमध्ये आला आणि मला भेटला, म्हटलं तुला काय देऊ, तुझी परिस्थिती नाही दिली. कोण आला, हा सांगितलं मला, सांग काय देऊ तुला, तुझी परिस्थिती बिकट आहे. मी म्हणलं किस्सा फाटलाय, तंबाखू टिकट पुन्हा पडलाय म्हणजे तेवढा जुना
ही आपली मागण्याची दशा आहे हे का नाही? विनोद दुसऱ्यांवरती करण्यापेक्षा स्वतःवरती विठ्ठल आपलं मागणं हे नेहमीच अनुचित आहे, चुकीचं आहे. संतांचं मागणं हे स्वतःच नाही तर जगाच्या कल्याणाकरता आहे. तुकोबांनी या ठिकाणी मागितलं ना, हे जे दान देना देवा तुझा विसर भावा. जर मला हेच दान जर तू दिलंस तर मला तुझा विसर कधीच होणार नाही, आणि जर तुझा विसर होणार नाही तर मी एक करेन. मी ज्या ठिकाणी शब्दाला जायचो त्या ठिकाणी एक ओळखच होती, म्हणजे चर्चा चाली जायची. त्याला दुसऱ्या चाली येत नाही. मी महाराज आला की बाजूच्या गायकाला विचारतो, काय थोडा बुवा ह्याला पिक्चरच्या चाली चालतात. चालल्या तर माहीत नाही तर द्यायचा बाजूला सावसा तुमचं तुम्ही. पण बापू एक शपथ घेतली होती, पुढे जास्तीत जास्त गायन वारकरीच ठेवायचं. आपल्याकडे एक 5 घेतले. विशाल महाराज कोणी उत्तम गायक आहे, माझे चांगले मित्र देखील आहेत. त्यांनी एक वारकरी चाली गायलेल्या आहे. मला वाटतं बऱ्याच जणांनी ऐकल्याही असतील. ज्यांनी ऐकल्या नसतील त्यांच्यासाठी आपण रिव्हिजन करूया. वारकरी चालीमधला धम्मपल्ली आनंद किती मोठा आहे थोडक्यात पाहूया. पहिलं भजन करा सगळ्यांनी. Ah
आणि हीच माझी सर्व गोडी आहे. तुझं गुण आवडीनं गायलं हीच माझी आवड आहे. याकरता तू मला दान देत असेल तर त्याकरता तुझा विसर पडला नाही पाहिजे, इतकं मला दान दे. बघ भगवंता, हे कार्य करण्याकरता मला पैसा अडक्याची गरज लागत नाही. न आणि संपदा किंवा धन संपदा काहीच लागत नाही. संत संग देही सदा, मुक्ती नको, पैसा नको, फक्त संत संग हा द्यायला मात्र विसरू नको. तू संग दिलाय पण संतांचा कमी आणि आपल्यांचा जास्त दिलाय. तिथं सुद्धा तुला बराय म्हणतात, धनदारा पुत्र जन बंधू सोय रे विशून सर्व विद्या शरणागती माझे चित्त तुझे पायी राही आईसे तरी काही दुर्वनिया भाई तो हातारी जाता. आणि हे करण्याकरता संत संग भेटल्यानंतर भगवंता हा इतका आनंद असतो की गर्भवासाचं दुःख फार मोठं आहे, पण मी हे दुःख सहन करायला सुद्धा तयार आहे. आणि जर तुला वाटत असेल की तुकोबारायांनी ह्या तुकारामाने माझं पुन्हा चिंतन करावं, पुन्हा मनन करावं, तर मला आनंदाने तू जन्माला घाल अभंगाच्या शेवटच्या तुमच्यासमोर अभंगाचा एक छोटासा अवलोकन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मोठ्यांचं चिंतन ऐकूनच अभंग बसवण्याचा मी सुद्धा प्रयत्न केलेला आहे. आणि या ठिकाणी असं म्हणतात की तुका म्हणे येथे अभ्यासाशिवाय गत्यंतर नाही. कुठलंही क्षेत्र असू द्या, क्रिकेट असू द्या, कबड्डी असू द्या, खो खो असू द्या, कीर्तन असू द्या, गायन असू द्या, कुठलंही असू द्या, अभ्यासाशिवाय पर्याय नाही. काही चुकलं असेल ह्या वाणीचा दोष आहे, आणि जे काही योग्य असेल ते माझे गुरुवर्य संत येथील सर्व गुरुजन वर्ग यांच्याकडून श्रोता म्हणून बसून ते ग्रहण करून तुमच्याकडे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजचा कार्यक्रम मागणीवर उद्या या ठिकाणी काल सकाळीच असणार ना आपला. सकाळी बरोबर ठीक 9:30 वाजता काकडा आहे. झोप कमी झाल्यामुळे
रात्री 3:30-4 वाजता. त्यात बापूंनी टाळ वाजवायला सुरुवात केली. काय नाही त्याला पोरं झोपू देत नाही. सकाळी काकडा हा बापूंनी आज केला तसा कुठल्याही करण्याचा प्रयत्न पूर्ण करतील. ज्यांना जमल त्यांनी काकड्याला येण्याचा प्रयत्न करा. सकाळी ठीक 9:30 वाजता हरिभक्तपर्यंत नाचण्याचे प्रकार आमचे मोठे बंधुराज तुषार महाराज शिंदे यांचा काल्याचं कीर्तन होईल. आज तुम्ही आलाय तसेच द्या आणि आपल्यासोबत अजून एकाला घेऊन या, कारण ऐकणारा आहे तर सांगणाऱ्याला आनंद आहे, ऐकणारच नाही तर देवाचं आमचं भांडणच आहे.